प्राजक्ता माळी, माननीय धनंजय मुंडे, माननीय सुरेश धस साहेब यांचा नक्की काय विषय आहे आणि आपण एक सामान्य किंवा जबाबदार नागरिक म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे. खरं तर हा विषय माझा नाही आहे, याच्यावरती मी बोललो पण नाही पाहिजे, पण एक सेन्सिटिव्ह व्यक्ती, एक जबाबदार नागरिक या नात्याने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझी जी काही व्यथा आहे किंवा मला जे काही दुखतं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. नमस्कार, मी आकाश गोंदवले. फायनान्सवरती नक्की बोलतो मी, पण आज माझा विषय वेगळा आहे. माझा विषय की हा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये चालला आहे त्याच्यावरती कोणीतरी एक त्रस्त भूमिका घेऊन बोललं पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मी इथं हे प्रेझेंट करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या पत्नी वडेवरचे काय कोणी होत्या त्या रागाच्या भरात काहीतरी बोलल्या. मी काल सकाळी माझं सेशन असतं दर रविवारी फायनान्शियल लिटरसी या विषयावरती, तर मी सकाळी जेव्हा मोबाईल चालत होते तेव्हा मला प्राजक्ता माळी ज्या आहेत त्यांचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्यांनी जे काही बोलल्या त्या फार मनाला लागलं की बुवा कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी बोलतं, माझं नाव घेतं, मग मी त्याला उत्तर दिलं असतं तर परत प्रत्युत्तर आलं असतं आणि मग ते सुरू झाली असती जुगलबंदी आणि मग लोक त्याची मजा घेतात, म्हणून मी त्याला रिप्लाय केलं नाही. परंतु माननीय सुरेश धस साहेब यांनी काहीतरी परवा दिवशी बोललं, त्यांचं काही वक्तव्य मी ऐकलेलं नाही, पण मला साधं सोपं या सगळ्यातनं ॲज अ नागरिक म्हणून काय भूमिका मांडावीशी वाटते. तर सगळ्यात पहिलं तर इतिहास कधीही खरा नसतो, किंवा मी जर एखादी गोष्ट बघितली आहे तर मी दुसऱ्याला सांगताना ती पूर्णपणे ॲज इट इज सांगूच शकत नाही आणि ती तिसऱ्याला सांगताना वेगळीच होते, चौथ्याला सांगताना अजूनच वेगळी होते आणि तिचं पूर्ण रूप बदलतं. बघा, काल दिवसभरात मी कोणाबरोबर काय वागलो, काय बोललो हे फक्त मला आणि त्या व्यक्तीलाच माहीत आहे, बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही काय माहीत नाहीये. बाहेरचा काहीतरी तसा एक अंदाज बांधतो आणि त्याच्यावरनं काहीतरी बोलत असतो. खरं काय खोटं काय जास्त त्याला माहित. इतिहास खरा नसतो, त्याच्यामुळं अशा गोष्टींवरती तर तुम्ही गेलंच नाही पाहिजे. राहिला प्रश्न की जर काही असं आहे तर तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय, तो चार चव्हाट्यात मांडण्याचा विषय नाही किंवा कोणाला ट्रोल करण्याचा विषय नाही. मला असं वाटतं की एक महिला म्हणून सफलता मिळवणं किंवा अशा उच्च प्रसिद्धी मिळवणं, उच्च स्थानी पोहोचणं हे फार डिफिकल्ट काम आहे, फार मेहनतीचं काम आहे. जेव्हा एखादी महिला घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला सगळ्यात पहिलं तर कन्व्हिन्स करावं लागतं तिच्या वडिलांना, तिच्या भावाला, तिचा कोणी मामा असेल त्याला, की मी बाहेर जाऊन काही चुकीचं करणार नाहीये, मी माझं लढाई लढणार आहे, माझं मी काम करणार आहे. बरं, हे सगळे लोक कन्व्हिन्स होतात, फार वेळेने होतात, फार जबाबदारी असते त्यांच्यावरती की त्यांना जो काही शब्द दिलाय तो पण पाळायचा आहे, मला माझं अस्तित्व पण सिद्ध करायचं, मला माझं सफलता पण मिळवायची आहे. एक स्त्री खूप काही गोष्टी भोगत असते, तिला घरातली कामं करावी लागत असतील, त्यावेळेला प्राजक्ता असेल किंवा अजून कोणी असेल, सगळं घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात, नवरा असेल त्याला कन्व्हिन्स करायचं, व्हॉटएव्हर. त्यानंतर ती बाहेर पडणार आहे. बाहेर पडल्यानंतर आजूबाजूची लोक, समाजातली लोक पण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात. जिथं ती ऑफिसला पोहोचते तिथं सुद्धा कदाचित पुरुषांचंच वर्चस्व आहे आणि तिथं सुद्धा तिला जे कामं पडतात, जे गोष्टी करायला लागतात त्या खूप साऱ्या आहेत. ती एक तर घरातले प्रॉब्लेम फेस करत असते, तिचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स असतील ते फेस करत असते, कामातले प्रॉब्लेम ती फेस करत असते आणि त्यातून तिला स्वतःला सिद्ध करून सफलता मिळवायची असते. अशी जेव्हा एखादी स्त्री प्राजक्तासारखी सामान्य कुटुंबातून, मिडल वर्गातून बाहेर येते, मेहनत करते, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते, तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्याच असतील ना. आज तिने सफलता मिळाली, आज आपण मोक्कार काहीतरी तिच्याबद्दल बोलतोय किंवा चुकीचं काहीतरी बोलतोय, तिने काय केलं काय नाही केलं हा दुसरा भाग आहे, आणि जर केलं तर तिचं ते वैयक्तिक आयुष्य आहे, ते समाजात चर्चा करावी असं काहीही नाहीये असं मला वाटतं. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने प्राजक्ताच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. राहिला प्रश्न माननीय सुरेश धस साहेबांचा किंवा माननीय मुंडे साहेबांचा, तुमचं राजनीतिक जे काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये कलाकाराला किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आणण्यात काहीही अर्थ नाही आहे. कोणत्याही प्रकारचं त्यांनी तुमच्या राजनीतिक करिअरमध्ये किंवा राजनीतिक कामामध्ये कोणताही व्यत्यय आणलेला नाहीये. आणि कलाकार मंडळी कोणालाही भेटत असतात, बोलत असतात, म्हणजे त्यांचं काही अफेअर असतं किंवा काय असतं तर असं म्हणून नाही चालणार. किंवा हे ऍक्टर लोक एका डायरेक्टर बरोबर तासन तास एका रूममध्ये बंद आहेत, समजा गप्पा मारतात, तर तुम्ही तिसरा विषय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. की ते त्यांच्या स्क्रिप्टबद्दल बोलत असतील, त्यांच्या कामाबद्दल बोलत असतील, प्रत्येकाबद्दल अफेअरच असतं का? एवढी लफडेच करायला आपण बाहेर पडतो का? आणि मग आपल्याला हे यश मिळतं का? थोडा कॉमन सेन्स प्रत्येकाने वापरावा. मला पण मुलगी आहे, मला पण बहीण आहे, माझी बहीण ॲडव्होकेट आहे, माझी मुलगी आज 21 वर्षाची आहे आणि मला ही भूमिका अशी मांडावीशी वाटते की बुवा खरंच किती म्हणजे उद्याच्याला असं पण होतं की काही जर तुमचा अपराध नसेल ना तर तिची तडफड आहे आतमधली, जो काही त्रास आहे
धड व्यक्तही होता येत नाही, धड थांबताही नाही, धड पुढे जाता येत नाही. जर प्राजक्ता व्हिडिओ हे जर ऐकत असतं मी तर सांगेल, बाई तू तुझं जे काम करते त्याच्यावरती फोकस कर, कोणालाही उत्तर देण्याची काही गरज नाही आहे. लोक आहे ना, उत्तर दिलं तरी तुला ट्रोल करणार आहेत, नाही दिलं तरी तुला ट्रोल करणार आहेत. त्याच्यापेक्षा शांत राहिलेलं जास्त बेटर आहे. काय खरं काय खोटं याच्याशी खरंच समाजाने याचा विचार नाही केला पाहिजे. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं, त्याचा सॅल्यूटच केला पाहिजे. पर्सनल लाईफमध्ये कोणी कोणाच्या शिरू नये आणि विनाकारण ट्रोल करून एखाद्याचं मॉरल डाऊन करू नये. किंवा मला पण उद्देशाला म्हणजे माझी मुलगी कुठेतरी ऑफिसमध्ये कामाला जाईल भविष्यात किंवा ती स्वतःचं काही करेल, अशा वेळेला सुद्धा अशा गोष्टी घडतील. मग काय आम्ही म्हणजे त्यांनी ते गिवअपच करायचं का? आणि किती वर्ष तुम्ही असं ट्रोल करत राहणार? पुरुषांनी काय केलं तर चालतंय, महिलेने केलं तर नाही चालत आहे. बरं, चालतंय नाही चालतंय तो विषय नाही आहे माझा साधंच संस्कृतीचं प्रत्येकाने, आणि आपण सुसंस्कृत लोक आहेत. आणि मला असं वाटतं प्राजक्ताकडे म्हणून ती सुद्धा एक सुसंस्कृत मुलगी आहे. ती जरी कोणाला भेटली असेल, काय केलं असेल तरी आपण त्याचे प्रेडिक्शन नाही काढायला पाहिजे. कोणी काही म्हणेल. बरं, हॉटेल रूममध्ये बऱ्याच वेळेला भेटणं होतं प्रोफेशनल लोकांचं, मग तेच करायला जातात असं थोडीच आहे. कुठे भेटणार? याच्या घरी समजा डायरेक्टर आणि ऍक्टर आहे, स्क्रिप्ट समजून सांगायची, कुठे बसणार? समजा ऑफिस नाहीये तर त्यांना हॉटेलमध्ये पर्यायच नाहीये गेल्याशिवाय. एकांत पाहिजे किंवा काही सांगायचं करायचं तर मग तुम्ही त्यांच्या अफेअर्स आहेत असं नाही म्हणू शकत. जे काही मला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये एक महिला म्हणून, आणि प्रत्येक महिलेसाठी हा व्हिडिओ आहे की प्रत्येक व्यक्तीनं जर असं काही तुमच्या कानावर येत असेल तर अशा गोष्टींना नजरअंदाज करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्याच्यावरती कोणतंही भाष्य टिप्पणी करू नका. त्याच्यामुळं मन तुटतात, दुखतात आणि खूप त्रास होतो. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मी असं म्हणेल की प्रत्येकाने प्राजक्ताच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला अजिबात किंवा मला अजिबात अधिकार नाहीये की त्यांनी काय केलं किंवा काय नाही केलं. जर काय केलंय तर त्यांचं पर्सनल आयुष्य आहे आणि त्या चव्हाट्यावर बोलण्याची गोष्ट नाहीये. आणि जर त्यांनी काही नाही केलंय तर त्याची जी ती हळहळ तळतळ आहे ती प्रत्येकाला सोसावी लागेल. तुम्ही जे पेरणार तेच वापणार आहे. कोणाच्या आयुष्यात दुःख आनंद देता येत नसेल तर दुःख तर नक्कीच नाही दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ऑलरेडी त्या महिला खूप सारे प्रॉब्लेम फेस करत असतात, घरचे असतील, समाजातले असतील, सगळ्याच लेवलवरती असतात. आणि मग आपण नवीन एक प्रॉब्लेम त्यांच्यासमोर घेऊन उभं राहायचं. त्यांनाही त्यांचे पुढचं करिअरचं प्लॅनिंग असेल, त्यांचे गोल्स असतील 2025चे, सगळं काही असणार आहे प्राजक्ताच्या समोर सुद्धा. आणि आज ते काहीतरी कुठंतरी या अशा कोणीतरी काही म्हणणार, बेताल वक्तव्य करणार, त्याची रिप्लाय करत बसणार, हे काही योग्य नाही. आणि माझी हात जोडून विनंती आहे प्रत्येक प्रेक्षकाला की मित्रांनो असं नसतंय. आणि जरी असेल ना तरी याच्याकडे पूर्णपणे तुम्ही डोळे बंद करा. त्या मुलीनं स्वतःला सिद्ध केलंय, तिने तिचं अस्तित्व निर्माण केलंय आणि तिचं अस्तित्व तुम्ही अशा जे काही माहीतच नाही, खरं काय सत्य काय माहीतच नाही, याच्यावरती तुम्ही तिच्यावरती बोटं किंवा शिंतोडे कृपया उडू नका. उद्याच्याला तुम्हाला पण बहीण आहे, मुलगी आहे, सगळे आहे आणि सगळ्यांबरोबर घडू शकतं. इतिहास कधी खरा नसतो. तुम्ही चूक केली नाही केली हे फक्त तुम्हालाच माहीत असतं, दुनियेला काय माहीत नसतं. दरवाजा बंद झाल्या आतमध्ये आम्ही काय करत होतो किंवा तुम्ही काय करत होता हे कोणालाही सांगता येणार नाही. बरं, चांगलंच काही करत नसतील याच्यावर का तुम्ही असं विचार नाही करू शकत? असू शकतं ना काही पण. प्लीज विनंती आहे, प्राजक्ता असेल किंवा कोणी असेल, महिलेच्या आयुष्यात ऑलरेडी 10 प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यातून त्या स्वतःला सिद्ध करतायत, तर आपण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अजून 5वा प्रॉब्लेम घेऊन त्यांच्या समोर नाही आलं पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही एवढं शांतपणे जर हा व्हिडिओ ऐकलाय, तुम्हाला जर वाटत असेल की समाजामध्ये हा मेसेज गेला पाहिजे तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. जर कंटेंट किंवा माझं जर भूमिका तुम्हाला पटली असेल तर नक्की मला एक थम्सअपचं लाईक पाहिजे. जरी नाही दिलं तरी पण चालेल, पण कृपया कोणतंही शिंतोडे उडवण्याचं काम करू नका. हे सगळ्यांना मनापासून विनंती. धन्यवाद.